नमस्कार मंडळी, वऱ्हाडी तडका चव जिभेला आनंद पोटाला या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। आपल्या सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज आपण बनवतोय आषाढी एकादशी निमित्त साबुदाणा उसळ। अजिबात चिकट न होणारी, एकदम मोकळी, मऊ, चमचमीत, चविष्ट, स्वादिष्ट अशी साबुदाणा खिचडी आणि त्यासोबत तडका दिलेला ताक। तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर इथे मी साबुदाणा घेतलेला आहे। तर साबुदाणा मी भिजत घातलेला होता 2-3 तास। साबुदाणा भिजून झालेला आहे। तर आता आपण बटाटा घेतलेला इथे मी। तर बटाट्याची साल काढून घेतेय। तर आपल्याला बटाटा कापून घ्यायचा आहे, साल काढून झालेली आहे। तर पातळ स्लाइस मध्ये आपल्याला बटाटा कापून घ्यायचा आहे। तर इथे बटाटा कापून झालेला आहे। आपण स्वच्छ धुवून घेऊया। एका भांड्यात टाकून घेते आणि स्वच्छ धुवून घेऊया। यातलं जे स्टार्च आहे ते सगळं निघायला पाहिजे। पाण्याने धुवून घेऊया। तर इथे गॅसवर मी कढई ठेवून घेतलेली आहे। कढईमध्ये 2 चम्मच इतकं तेल टाकून घेतलेलं आहे। तेल गरम झालेलं आहे। यामध्ये जिरे टाकून घेते। जिरे छान फुललेलं आहे। तर मी 4-5 मिरच्या घेतलेल्या आहेत कापून, त्या सुद्धा याच्यात टाकून घेऊया। आणि बटाटा कापून घेतलेला ते पण टाकून घेऊया आणि बटाट्याला छान शिजू देऊया। बटाटा मऊ होईपर्यंत आपल्याला भिजलेल्या साबुदाण्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे। इथे कूट आधीच मी तयार करून घेतलेला होता। यामुळे काय होते की साबुदाण्याची जी उसळ आहे मोकळी मोकळी होते, कारण की साबुदाणा आणि शेंगदाण्याचं कूट हे सगळीकडे मिसळला जातो। तर इथे मी लाल मिरचीचं पावडर टाकलेलं आहे, लाल तिखट, रंग चांगला येतो त्यामुळे। आता आपण एकजीव करून घेऊया। छान मिसळून झालेली आहे आपली। तर आपल्याला आता झाकण ठेवून त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आपल्याला। सेंधव मीठ टाकून घेतलेलं आहे इथे मी। आणि आता आपल्याला झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे 2-3 मिनिट। तर वाफ काढून झालेली आहे, बघू शकता। मस्त अशी मोकळी मोकळी, मऊ नरम अशी आपली साबुदाणा खिचडी तयार आहे। तर आता आपल्याला ताकाला तडका द्यायचा आहे। तर इकडे एका कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे। तेल गरम झालेलं आहे। यामध्ये जिरे आणि हिरवी मिरची टाकून घेऊया। हिरवी मिरची टाकून झालेली आहे, मस्तपैकी फ्राय करून घेऊ। तर आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि ताक टाकून घ्यायचं आहे यामध्ये। आपल्याला ताकाला उकळी नाही काढायची, फक्त तडका द्यायचा आहे। तर यामध्ये मी चवीनुसार साखर, आंबट गोड असं त्याचं हे येते चव, आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। तर इथे आपला ताक सुद्धा रेडी आहे आणि साबुदाणा खिचडी सुद्धा रेडी आहे। मस्तपैकी गरमागरम साबुदाणा खिचडी आणि सोबतीला तडका दिलेला ताक। साबुदाणा खिचडीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून नक्की सांगा। तर आपल्या वऱ्हाडी तडका चव जिभेला आनंद पोटाला या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत धन्यवाद।